हां, तर हा मी व्हिडिओ बनवत आहो कारण की म मला म्हणजे आता अखेरचा 1 महिना राहिलेला आहे आपल्या याच्या बोर्डाचा पेपरचा चालू व्हायला. तर माझं म्हणणं आहे की आता मी एका महिन्यात पुरा सिलेबस संपवणार आहोत. तर आता मी या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की माझा किती सिलेबस झालेला आहे. जेणे की म्हणजे जेव्हा मी पुढे जाऊन हा व्हिडिओ पाहणार, तर मला माहीत चालेल की मी किती गेला इन्सान आहे. कारण की मी अभ्यास नाही केला. आता मी वर्षभर काही नाही केला. मी वर्षभर फक्त आपलं व्हिडिओज पाहिले आहे. ते मी दिवसातून 2 व्हिडिओज अभ्यासाचे, पण ते पण मी काही चांगला अभ्यास केला नाही त्याच्यानंतर. मी फक्त पाहायला त्याच्यानं पाहू राहिलो तर दाखवण्यासाठी घरच्यांना. आता मागच्या 2 महिन्यापासून चांगल्यापणे अभ्यास केला आहे, पण त्याच्यात ते पण चांगल्यापणे नाही केला. थोडं एवढा मन लावून पण नाही केला मी अभ्यास. तर आता सध्या तारीख आहे आजची 27. नाही, आजची तारीख आहे 25. नाही, 26 तर कालची होती. 27 तारीख आहे आजची. 27 तारखेला, हां, 27 तारखेला माझा अभ्यास आता काहीच नाही झालेला आहे. पाहायला गेलं तर माझं हर एका विषयाचं थोडंसं कसं आठवण आहे, मला जास्त पण नाही आठवण आहे. तर आता हा जो 1 महिना आहे, मी याचा रोज एक व्हिडिओ टाकीन अभ्यास करताचा माझा, की मी आज किती अभ्यास केला, किती जास्त अभ्यास केला आणि काय अभ्यास केला. पाहिलं जाईन अगर या एका महिन्यात अगर मी अभ्यास केला आणि मला काय आले याच्यापेक्षा काय म्हणते 75पेक्षा जास्त पर्सेंटेज, तर तुम्ही समजू शकता की एका महिन्याच्या अभ्यासावर पण माणूस चांगले मार्क आणू शकते. तर मी आता पुढचा चॅलेंज घेणार की एका महिन्यात चांगले मार्क आणायचे. तर आता मी पाहू किती वेळ अभ्यास करतो. ब्लॉगिंग टाईप मी व्हिडिओ टाकणार. तर ओके, ते मग.